तर तिच्यावर थोडस लक्ष केंद्रित करा. खूप बारीक टाक 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 चालत असेल बघा, हळू चालते एकदम बारीक आणि सारखी चालू. हो. ठीक आहे. वात, पित्त आणि कफ तिन्ही प्रकृतीच्या नाडी तुम्हाला लक्षात बसल्या, वेगवेगळ्या होय. आल्या ना तिन्ही पण. आता ज्याही पेशंटला ह्या तीन बोटापैकी आपल्याला लागणाऱ्या ज्या नाड्या आहे, जी नाडी लागती, तर ती प्रकृती आपण समजायची असते. तर आपण त्यासाठी अगोदर वात बघितली, पित्त बघितली आणि आज आपण बघणार आहे कफ प्रकृती. तर कफ प्रकृतीच्या लोकांची स्ट्रक्चर कसं असतं, यांचं बिहेवियर कसा असतो, यांची वागणूक कशी असती, लोक ओळखायचे कसे, या लोकांचा समाजामध्ये वावरताना व्यवहार कसा असतो, हे सगळं आपण आजच्या क्लासमध्ये बघणार. कफ प्रकृतीची नाडी समजली. हो. ठीक आहे, आपण आता पुढे चालू. हो. कफ प्रकृतीचे लक्षण. स्किन शेअर झाली का? दिसते हो, दिसते. झाली झाली झाली. ओके. तर कफ प्रकृती ही दोन एलिमेंटने बनलेली आहे. तर ती आहे, एक आहे वॉटर एलिमेंट आणि दुसरं आहे अर्थ एलिमेंट. म्हणजेच काय, ह्या कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये जलतत्वाचे लक्षण जास्त दिसत आणि कृतिमाभूताचे लक्षण तुम्हाला जास्तीत जास्त दिसत. कृतिमाभूताचे लक्षण काय आहे? जडत्व, स्टेबिलिटी, धीरता, गंभीरता, जागरूकपणा, कुठल्याही निर्णयावर ठाम राहणं, हे पृथ्वीमाभूताचे लक्षण. जलतत्वाचे काय? मिसळणं, एकरूप होणं, सगळ्यांना आपलंसं करणं, सगळ्यांना मदत करणं, सपोर्ट करणं, सहाय्य करणं, हे जलतत्व. तर ह्या दोन्ही तत्वाशी मिळून हा तुमचा कफ प्रकृतीचा व्यक्ती तयार होतो. तर ज्यावेळेस बी ह्या पेशंटमध्ये किंवा ह्या व्यक्तीमध्ये जलतत्व असेल किंवा पृथ्वीमाभूत असेल किंवा जलमाभूत असेल, ही ज्यावेळेस वाढत्या, तर यांचे लक्षण कसे वाढतात, जसे कमी होईल तर ते लक्षण त्यांचे कमी होत चालत असतात. तर आपण त्यातले एक 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 बघत जाऊ. आयुर्वेद काय सांगतो, कफाची लक्षण काय सांगतो. कफ कसा आहे? स्निग्ध, म्हणजे ऑइली. तिथंही स्निग्धताचा इश्यू येईल, ऑइली इश्यू येईल. एखाद्या पेशंटच्या वारंवार चेहरा ऑइली होत असेल किंवा स्निग्धता कमी पडली असेल, म्हणजे त्वचा रुखी पडली असेल, हालचाल चिडत, कफ कमी झाला, ऑइलीपणा जास्त जर आला, मेद जास्त आला, मास जास्त आलं, तर तिथं कफ वाढला, हे लक्षण त्या पेशंटचे दिसतात. दुसरा गुण आहे शीत, कोल्ड, गुरु, हेवी. होईल काय, कोल्डनेसपणा जाणवल. जर कफ वाढला तर कोल्डनेसपणा जाणवल. काय होईल, जडत्व जास्तीत जास्त येईल त्याच्या अंगामध्ये, असायटिस सारखे कॉम्प्लिकेशन येईल, पाणी साचायला सुरुवात होईल, जलमाभूती ते साचायला सुरुवात होत चालते. पृथ्वीमाभूत्वाची जे स्टेबिलिटी आहे, स्थिरता आहे, एका ठिकाणी थांबणं वगैरे, गुरुत्वपणा आहे, गुरुत्वाकर्षण जसं म्हणतो आपण, ते एका ठिकाणी थांबून धरणं, तर त्या गोष्टी होत चालतात. मंद, काय होईल, त्याच्या ऍक्टिव्हिटी मध्ये मुहेबल नाही राहणार. आपण बघितलं, वात प्रकृतीचा गतिमान होता, त्याला गती होती. कफ प्रकृती मंद आहे. तर ट्रीटमेंट करताना ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या की जिथं ज्याही पेशंटला तुम्हाला वाताचा पेशंट असला आणि नाडी जर गतिमान दिसत असेल, तर तिथे तुम्हाला काहीच नाही करायचं. कफ प्रकृतीच्या हिशोबाने कफ वाढवायची ट्रीटमेंट करायची. जर कफ वाढवला तर कफाचे गुण वाढवेल. तर काय गुण आहे कफाचे? स्निग्धता आणीन, शीतलता आणीन, गुरुत्व आणीन आणि मंद आणीन. त्याच अवस्थेत एखादं पेशंट असं येत आहे, ज्याला जॉईंट पेन आहे, त्याला चालताना त्रास होतो, म्हणजे काय, गुरुत्व आलं, चालण्यात गती मंद झाली. इकडे तुम्हाला काय करणं आहे, याच्या विरुद्ध गुणार्थी कोण आहे, वात आहे, जो गतिमान आहे. वात वाढणाऱ्याची लक्षणं द्यायची, वात वाढणारे द्रव्य द्यायची, त्याच्यामुळं कफ कमी होत चालतो आणि वात वाढतो. त्याच्यानंतर काय सांगतो तो, लक्षण.
स्मूथ आहे. कप कसा आहे? स्मूथ आहे, स्लिमी आहे, इमूवेबल आहे, मंद, स्थिर, जास्त हालचाल करणार नाही, एका ठिकाणी स्थिर आहे. पृथ्वीला जे जडत्व आहे, जमिनीतलं जे जडत्व आहे ते जडत्व याच्या अंगी येईल. आणि कप ही लक्षणं ग्रंथामध्ये कप प्रकृतीच्या लोकांना सांगितलं. स्निग्ध, शीत, गुरुमंद लक्षणं, मृत्सन, स्थिर कप. या एका श्लोक मध्ये कप प्रकृती त्यांनी लक्षणं सगळे सांगितलेलं आहे. दिसताना लोक कसे दिसल? वात प्रकृतीचा, पतलासा, पित्त प्रकृतीचा, थोडसा याच्यापेक्षा बारा, आणि हा कप प्रकृतीचा. तुम्ही बघा तब्येतीनं स्ट्रॉंग, जाडजूड, कप प्रकृतीची व्यक्ती तुम्हाला समाजामध्ये फिरताना अशा पद्धतीच्या तुम्हाला दिसत. आवाज येतोय माझा? होय होय. स्क्रीनला काय झालं माझ्या? ओके. त्याच्यानंतर तेच गुण अगोदर बघितलं आपण. स्निग्ध, शीतो, गुरुमंद, श्लेषो, वृष्ण, स्थिर कप. स्निग्धता ऑइली, अनकंटिन्युअस. शीत कोल्ड, गुरु हेवी, मंद माइल्ड आणि विस्कस. श्लेष्मक स्मूथ, क्लिअर, स्लिमी, जेली लाईक. या टाईप कप प्रकृतीचे लक्षणं. ज्यावेळेस बी पेशंट तुम्हाला ह्या लक्षणापैकी कुठलाही लक्षण जर सांगत असेल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं का पेशंट कप प्रकृतीच्या दृष्टीनं ग्रासित झालेला आहे. कप प्रकृतीच्या लोकांचे कॅरेक्टर बघू आपण. कप प्रकृतीचे लोक तुम्हाला दिसताना कसे दिसतात? त्या लोकांचा स्वभाव जे आहे ते शांत स्वभाव राहतो, स्मरणशक्ती चांगली राहते, कारण कप नरिश करतो. कोणला नरिश करतो? ब्रेनला नरिश करीश. ब्रेनच्या ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर असे दोन प्रकारचे मॅटर असतात आपल्या बुद्धी ब्रेन मध्ये, ते यांना तो नरिश करतो. तर तिथला जो तर्पक कप आहे, प्राणवायू आहे, यांची ताकद वाढवतो. त्यामुळं या लोकांना तुम्ही जर बघता स्वभाव शांत दिसल, स्मरणशक्ती स्ट्रॉंग राहील. त्याच्यानंतर मांसपेशा जास्त. तुम्ही बघितलं आपण ज्या इकडे स्ट्रक्चर बघितलं, त्यांची तब्येत भडभक्कम होती, तर तब्येत त्यांची चांगली राहील. भूक, तहान बाकीच्या प्रकृतीपेक्षा, वात आणि पित्त प्रकृतीपेक्षा त्या व्यक्तींना कमी लागते किंवा हे सहन करू शकतात. त्यानंतर दुःख, मानसिक आघात किंवा घाम पण या लोकांना कमी येतो. मानसिक आघात असतं, दुःख असन, हे लोक स्टेबल असतात. कुठलंही संकट आलं तर घाबरणार नाही, धीरतेनं त्यांना समोर समोर जात्या आणि हिमतीनं ते लढत्या. हिंमत त्यांच्यात स्ट्रॉंग राहते. आणि तहान आणि भूक जसं सहन करण्याची शक्ती आपण का राहते? कारण मसल मध्ये खूप ठिकाणी फॅट डिपॉझिट झालेला असतो अगोदर. त्यामुळे शरीराला ज्यावेळेस बी एनर्जीची गरज पडेल, तर त्यावेळेस त्या फॅट मधून ती एनर्जी कन्वर्ट करतं. त्यांना जेवायला पाहिजे नसत्या वेळेत असं काही नसतं. तसं पित्त प्रकृतीच्या लोकांना नाही, जर जेवायला त्यांच्या वेळेत नाही दिलं ते चिडचिड करायला लागतं. तसं कप्रकृती सोबत नाही. कप्रकृतीचे लोक जेवणाशी किंवा बाकीच्या आहाराशी एवढे आसुसलेले नाही राहत. त्यांच्यानंतर गुण सत्व गुणचे असतात, चांगल्या गुणाचे असतात, बुद्धिमान असतात, सत्यवादी असतात आणि विचार विनिमय करून निर्णय घेणारे असतात. एकदम कुठल्याही योगामध्ये येणार नाही. विचार करील त्या गोष्टीवर शांततेनं, हजार क्वेश्चन करील आणि हजार क्वेश्चन करताना पुढच्याला असं वाटतं की अरे हा निगेटिव्ह आहे, हा विचारच इतकं करतोय का, हा कदाचित त्याचा काही जर कोणी पॉलिसी मेंबर असेल किंवा कोणी
प्लॉटिंग क्षेत्रात किंवा कन्व्हेन्स करणारे जे काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राशी असं वाटतं का अरे नाही हा तर हजार क्वेश्चन करतोय, परंतु यांची बुद्धी जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही पुरेपूरपणे तोपर्यंत ते कुठल्या निर्णयावर येत नाही किंवा निर्णय देत नाही. त्यामुळे निर्णय क्षमता थोडी उशीर असती, पण सूझबूझ सगळा विचार करून केलेली असते. चेहऱ्यांचा सफेद, गोरा, कमळासारखा लखलखीत असतो, कारण मेदधातू भरपूर असल्यामुळं शरीराला एक लकाकी असते. भरदार छातीचे दिसन तुम्हाला, लांब हात, मोठे कपाळ. त्यांचे जे कपाळ आहे ते मोठे पद्धत असतात. आणि शरीरशास्त्र सांगतं ज्या लोकांचं कपाळ मोठं आहे त्यांचं भाग्य पण मोठं असतं, चांगल्या प्रकृतीचे असतं किंवा भाग्यशाली असतं म्हणतो आपण त्या पद्धतीत. नंतर धातूचं पोषण चांगलं झाल्यामुळं केस पण घनदाट काळे गोर दिसून तुम्हाला या प्रकृतीच्या लोकांचे. जसं आपण पित्त प्रकृतीच्या लोकांचे केस पतले, वाताच्या पेशंटच्या प्रकृतीचे केस तुरळक किंवा भुरे अशा पद्धतीचे होते, तसं कप प्रकृतीच्या लोकांचे केस हे काळेभोर आणि घनदाट दिसतात. शरीर सुडवल बघितलं आपण, धर्मात्मा हे लोक दान धर्म करणारे, अं, आपण काय म्हणू धार्मिक क्षेत्र धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घेणारे, त्याच्यानंतर जे क्षेत्र धार्मिकतेशी रिलेटेड आहे त्या क्षेत्रात काम करणारे अशा पद्धतीचे लोक तुम्हाला कप प्रकृतीचे तुम्हाला आढळतात. त्याच्यानंतर प्रतिक्रिया शक्ती, रसधातू शुक्र पुत्र चांगले असतात. या लोकांचा रसधातू आपण अगोदरच बघितलं, रस धातूपासूनच बाकीची धातू बनत असतात. तर रसधातू कारण यांच्या आणखी गारवा आहे, स्टेबिलिटी, तर जेवण करताना पळपळ करणार नाही, शांततेत जेवण करत होतं काय, अन्नाचा परिपाक चांगल्या पद्धतीने होतो. तिन्ही अग्नी चांगलं काम करत्या. त्या तिन्ही अग्नींना केलेल्या आहार रसावर चांगलं काम केल्यावर याच्यावर परत पंचमहाभूताच्या ज्या पाच अग्नी, या पाचही अग्नी चांगलं काम करत्या आणि अशा प्रकारे बनलेला रस आणि रस, जो रस आहे त्या रसावर ज्यावेळेस मी रस अग्नी काम करते त्याचं रूपांतर रक्तात करते, रक्त पण चांगलं होतं. त्यामुळं त्या लोकांची रसधातू चांगला असतो, त्यामुळं मांस मेद चांगलं असतं, शुक्र चांगला असतो. त्याच्यानंतर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी बी स्ट्रॉंग असती. त्याच्यानंतर मुलं किंवा अपत्य म्हणून आपण यांना एक सीमित असत्या पण चांगल्या असत्या, सुदृढ असतात. म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तर बीजच चांगलं आहे तर मग ती फळ पण चांगले येतात. त्यानंतर या लोकांचे मित्र जास्त असतात, कारण हे लोकांना बाकीच्या प्रकृती बघितलं आपण पित्त आणि वाताच्या त्याचे फटकळ बोलणारे, कधी दुसऱ्यासारखे बोलणाऱ्या प्रकृती आहे, परंतु कप प्रकृती ही शांत आहे, प्रेमळ आहे. हे बिलकुल तुम्हाला तोंडावर लगेच नाही बोलणार, तुम्ही यांना शिव्या द्या, यांचा अपमान करा, शांत चित्तानं ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर त्याचं उत्तर हे व्याजासहित वापस करते. तसं पित्त आणि वात लगेच आरे तर लगेच कारे, वात प्रकृती येऊ लगेच येऊ, कप प्रकृती शांत ऐकून घेणं आणि नंतर स्ट्रॉंगली त्याचा रिस्पॉन्स देणं. त्यामुळे हे मित्र परिवारामध्ये हे सगळे लाडके असतात, सगळ्यांना धरून चालणारे, कारण स्टेबिलिटी कुठल्या तत्वामुळे, जल तत्व आणि पृथ्वी तत्वामुळे. तर त्याच्यामुळं मित्र चांगले असतात. सेवक आता कसे तुम्हीच एखादं काम आपण म्हणतो ना, तर आपल्याला जर काही काम करायचं असेल त्यासाठी दोन शब्द गोड बोला, तर हे लोक जाणून बुजून कंटिन्युअसली गोड बोलत असतात. आवाज यांचा धीर गंभीर मंजूळ अशा पद्धतीचा असतो. त्यामुळं शक्यतो यांचं कोणी काम सांगितलं तर कोणी टाळीत नाही, कारण गोड बोलून काम काढणारी लोक राहतात. तर त्या पद्धतीत मधुर आवाज आणि मित्र चांगले राहते आणि सेवक बी अधिक राहते. ऍक्च्युली पृथ्वी तत्व असल्यामुळं हे लोकांना ऍक्टिव्हिटी कमी असते. त्यांना पाणी जरी घ्यायचं असेल तरी कोणाला तरी सांगणार, एवढे आळशी असते. बॉस, सगळ्याच्यात बॉस, सगळं करायचं दुसऱ्याकडून करून घ्यायचं, हे स्वतः करणार नाही, पण इतकी त्यांची बुद्धीचा वापर जास्त का, त्याच्यामुळे सेवक पण अधिक असतात. समोर वाईट नाही बोलणार, परंतु चिरकाल तक वैर ठेवतात. तेच अगोदर बोललो मी तुम्हाला, तुम्ही त्यांना आता काहीही बोला, ऐकून घेईल, परंतु ते ज्यावेळेस मी त्यांची वेळ येईल त्यावेळेस सांगन अमुक अमुक दिवशी, अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक ठिकाणी ह्या लोकांसमोर तू मला हे बोललेला होता. एवढी स्ट्रॉंग स्मरणशक्ती असते कप प्रकृतीच्या लोकांची.
तर त्याच्यासोबत सगळं हे विसरत नाही. तसं वात आणि पित्त प्रकृतीवाले भांडणं उद्या, मी घरातून लगेच चाकू आणतो, तो कार्यक्रम करतो, हे करतो, एक 5-10 मिनिटं तिकडे जाऊ द्यायला, कोणीतरी भेटू द्यायची, लिंक तुटू द्या, लगेच येऊन सगळं सोडून देतो. कप प्रकृतीवाला तसं शेवटपर्यंत वैर ठेव. यांची चाल जर बघशाल तुम्ही, चालताना जर बघशाल, चाल मस्त हत्तीसारखी असते, मस्त डाम डोल मध्ये चालतात, दम 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 शिर मस्त. काय घेणं नाही देणं नाही, कोणाशी घेणं नाही, कोणाशी देणं नाही, निवांत चालणार, बोलणं गंभीर. बघा खूप लोक बोलण्यामधून बी तुम्हाला प्रकृती कळते. पित्त प्रकृतीचे बघा हे चार 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 बोलणार, त्यावर आहार स्पायसी, मसल चटकदार, तसं बोलणं बी चरचर. वात प्रकृती फटकळ बोलणं, फाटदिशी काहीतरी तोंडवर बोलून टाकणं. कफ प्रकृती, वात आणि पित्त प्रकृतीवाले खूप बडबड बडबड करतात, आणि एखादी गोष्ट जर स्पष्टीकरण द्यायची तर खूप सजवून सांगतात. जसं आपण मॅगवरच्या क्लासला बोललो, त्यांना जे सांगायचं ना, कर बाबा आज सकाळी का बरं नाही आला, ते सगळं सांगत बसते. मी उठलो, इकडे गेलो, नंतर तो भेटला, नंतर असं झालं तसं झालं, तो मेन पॉइंटवर कधी येणार. तसं कप प्रकृतीच्या लोकांना जर तुम्ही विचारलं, त्यांना कितीही मोठा क्वेश्चन करा, तर जिंदगीबद्दल किंवा लाईफस्टाईल बद्दल काय काय विचार ठेवलेला आहे, किंवा किंवा काय ठरवलेलं आहे, तो एकाच शब्दात उत्तर देईल, सगळं सेटल, संपलं. आता काय विचार करायचं ते पुढच्याने करायचं, याचं काम संपून टाकायचं. तसं पित्त आणि का वात प्रकृतीला सगळं बारीक बारीक सांगत असत. मी विचारलं एवढं गुंतवले, मी प्लॉट तेवढे गुंतवले, मी घर एवढे बांधले, मी वावर घेतलं, शेतीत ते घेतलं, इकडे एवढे इन्व्हेस्ट केले, एवढं कुठं प्रकृतीचं कधीही करणार. थोडक्यात आणि मोजकं बोलणं. तर बोलणं गंभीर, शांत आणि मोजकेच. आवाज मृदुंगासारखा, मधुर, कानाला प्रिय असणार. बघा समाजात वावरताना काही लोक तुम्हाला असेही भेटतात, असं वाटतं की बोलत राहावं आणि आपण शांत चित्ताने ऐकावं, एवढं मधुर आवाज असतो काही लोकांचा. आणि काही लोकांचा आवाज इतका कर्कश असतो, असं वाटतं अरे बाबा यांना बंद झालं पाहिजे, हा निघून गेला पाहिजे. तर यांचा आवाज मधुर, गंभीर आणि मृदुंगासारखा असतो, विनम्र असता, स्मरणशक्ती चांगली असती, लॉंग राहते स्मरणशक्ती, खूप दिवसापर्यंत टिकून राहते. नंतर आपल्या आपल्या कामात दंग राहतात, हे कोणाच्या कामात ना खुपसत नाही. प्रकृतीवाले, वातपित्तवाले, त्याच्याकडे कितीही याला खाली जाळ लागेल राहू द्या, हा तरी बाकीच्या त्याच्यात बोट घालतच बस. तो काय झालं, ह्यो काऊन न्याला, त्याची पोरगी कुठे गेली, त्याचं पोरग काय काम करतं, तुमची इकडे कोण आलत, हे रिकामी कुठं नाही करत नसतो वातपित्तवाले. प्रकृतीवाला असं नाही. तो त्याच्या कामात दंग, तिकडे दुनिया भांडबडू काही घेणे देणे. त्याच्यानंतर जर यांची प्रकृती बघशाल, त्या लोकांचे पल्सेशन 50-60च्या दरम्यान येतात, तर यांचा जर तुम्ही हिस्ट्री घेशाल तर लहानपणापासून हे लोक चाणाक्षाने हुशार असतात. लहानपणी एवढे म्हणजे कप प्रकृतीशी रिलेटेड असतात, हे रडत पण नाही राहत लहान. कधी कधी आईबाप सांगते बघा, तो इतका शांत होता की तो रडत सुद्धा नव्हता. तर ही पेशंट कप प्रकृती. परंतु लोभी, चंचल, स्वतःच हित साधणारे, जिथं फायदा आहे तिथंच हे शब्द बोलणार, तिथंच वेळ दवडणार, हे कोणासाठी कोणामागेही फिरत पडणारे लोकांमधले नाही. जेवणाचे शौकीन, वेगवेगळे गोड पदार्थ खाणारे, गोड पदार्थ या लोकांना जास्त आवडतात. ईश्वर पूजा, देवाची कुठल्या तरी ईश्वर, कुठल्या ज्या धर्माशी रिलेटेड असेल तो त्या धर्माशी एकरूप असतो, त्या धर्माला फॉलो करतो. सात्विक वृत्ती असते, 3 प्रकारच्या वृत्त्या असतात, सात्विक, तामसिक आणि राजसिक. ही तीनही वृत्त्या वातपित्त कपाला रिकमेंडेड करतात. सात्विक वृत्ती कफ प्रकृतीला रिकमेंडेड करते, तामसिक पित्त प्रकृतीला करते, आणि राजसिक वात प्रकृतीला करते. परत सांगतो, सात्विक कफ प्रकृती, तामसिक पित्त प्रकृती आणि राजस्विक वात प्रकृती. ही लोक दान करणारे, दीर्घायुष्य असणारे असत्या, क्षमाशील असत्या, बिलकुलच एखादी गोष्ट लावून नाही धरणार, मोठेपणा दाखवत्या, मनाचे मोठे राहत्या.
चांगले स्वभाव असणारे असतात, त्यामुळे मित्र चांगले असतात, लोकांमध्ये रिलेशन चांगलं असतं, अं, सगळ्यांसोबत व्यवहार चांगला असतो. ध्येय वेडे असतात, यांच्या लाईफ मध्ये जे ध्येय स्थापित केलेलं असतं का मला हे गोष्टी अचीव करायच्या आहे, तर त्या ध्येय वेड्याच्या हिशोबाने ते रात्रंदिवस त्याच गोष्टीचा विचार करतात. आणि त्याशी त्या एमशी रिलेटेड ज्या ज्या ही गोष्टी असेल, जे जे ही लोक असेल, जे जे ही बुक असेल, त्याचे ते मिळवण्याचे प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये ते मिळवूनच थांबतात, शांत होतात. एवढे हे ध्येय वेडे असतात. त्याच्यानंतर या लोकांचे उद्दिष्टही मोठमोठे असतात, उच्च उद्दिष्ट ठेवणारे लोक असतात, दूरदृष्टी ठेवणारे लोक असतात. स्वभावानं जर बघशाल तर हे लाजाळू जास्त असतात, आळशी आणि कामचुकार असतात. जलप्रवृत्ती आणि जलमाभूत आणि पृथ्वीमाभूत असल्यामुळं आळशी आणि कामचुकार हे राहतात, कारण ऍक्टिव्हायझेशन पण यांच्यात कमी असतो. त्याच्यानंतर जर उपकाराची जाणीव ठेवणारे असतात, कोणावर जर उपकार केला, कोणी जर त्यांच्यासाठी काही केलेलं असतं, जसं जर कोणी त्यांच्यासाठी इंच भर करेल असेल तर हे लोकांसाठी हात भर करतात. त्याच्यानंतर गुरुचा आदर करणारे असतात, नम्रता असते त्यांच्या अंगी, कारण सात्विक वृत्ती असल्यामुळं त्यांना कल्पना असते का आपण ज्या लोकांकडून काहीतरी घेतोय, उपकाराची जाणीव ठेवणारे असतात. मग ते ज्ञानार्जन असल, आर्थिक असल, मदत असल, सहकार्य असल किंवा सहानुभूती असेल, या कुठल्याही गोष्टीचं हे त्याच पद्धतीनं त्याचा नम्रतेपणे स्वीकार करता आणि आदरातिथ्य पण करता. भविष्याचे नियोजन करणारे असतात. आपण पहिल्या दोन प्रवृत्ती बघितल्या, पित्त आणि वात. त्या लोकांना तुम्ही कितीही पैसा द्या, ते संध्याकाळपर्यंत खर्चून मोकळे होणार. परंतु या लोकांचं पैशाचं नियोजन व्यवस्थित असतं, फॅमिली प्लॅनिंग व्यवस्थित करतात. पुढील 10 वर्ष 20 वर्षापर्यंत आपल्याला लाईफ कशी जगायची त्याचा मॉडेल यांच्याकडे तयार असतो. तर त्या पद्धतीने हे पैशाचं पण नियोजन करतात. या लोकांना होणारे जे आजार असतात ते पचन क्रियाशी रिलेटेड जास्त असतात. कफ प्रकृती असल्यामुळं, खाण्याचे शौकीन असल्यामुळं, तर हे पचन क्रियाशी रिलेटेड मग डायबिटीज असेल, थायरॉइड असेल, पीसीओडी सारखे त्रास असेल, फॅटी लिव्हर असेल, जे काही पचन क्रियाशी रिलेटेड जे जे आजार असतात ते आजार हे लोक त्या आजाराशी ग्रसित असतात. स्वप्न जर माणसाने आणला तर पाण्याचे स्वप्न पडतात. जे जे तत्व आहे, आपण बघितलं अगोदर पृथ्वी तत्व आणि जल तत्व, याच्याशी रिलेटेड त्या लोकांना स्वप्न पडतात. प्राण्यासोबत जर यांचं हे केलं तर सिंह, हत्ती, हंस आणि इंद्र या लोकांची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये येणार. त्यानंतर जर हे कप प्रकृतीशी रिलेटेड जर असल तर हे व्यावहारिक शास्त्र एक सांगतो की ह्या लोकांनी व्यवहार करताना ज्या व्यवहारामध्ये पाण्याचा संबंध येतो, ज्या व्यवहारामध्ये जमिनीचा संबंध येतो, तेच व्यवसाय केले पाहिजे. जसं नेव्हीमध्ये जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जमीन खरेदीचे व्यवहार, शेतीशी रिलेटेड उद्योग, अवजारे, शेतीशी रिलेटेड जे जमिनीशी आणि पृथ्वी तत्वाशी रिलेटेड जे जे व्यवसाय असतात, तर त्या व्यवसायात ह्या लोकांना यश असतं. अशा पद्धतीचे या लोकांच्या प्रकृत्या आणि प्रवृत्तीचे लक्षण आपण बघितले तर कप हे 5 प्रकारचा कप आहे आपल्या बॉडीमध्ये. तर्पक जो ब्रेन मध्ये असतो, काय काय आजार तयार करतो, सायनासेस आणि सेरेब्रस स्पायनल फ्लुइड, CSF, जे ब्रेन मध्ये असतात, याला नरिश करतो तर्पक कप. तर ज्यावेळेस ही तर्पक कप डॅमेज होईल तर सेरेब्रल स्पायनल फ्लुइडचा असेल किंवा सायनस संदर्भात आजार असेल, हे आजार उद्भवतात. दुसरा आहे बोधक कप. याचं स्थान कुठे आहे, तोंडामध्ये, जिभेवर. तर ज्यावेळेस मी बोधक कप कमी होतो तर डिहायड्रेशन साठी कॉम्प्लिकेशन होणार. तर त्यावेळेस काय होईल, सलायवा, लाळ कमी बनन, भूक मंदावल, टेस्ट चालल्या जाईल. तर ज्यावेळेस मी जास्त लाळ येते तर समजून चालायचं बोधक कपचं प्रमाण वाढलेलं आहे, तर बोधक कप कमी करणारे द्रव्य वापरायचे म्हणजे लाळ कमी होऊन जाते. ज्या लोकांना खूप हवं हवंसं वाटतं खायला, डायजेशन जास्त फास्ट झालं असं वाटतं, तर तुम्ही बोधक कप वर चालणारे द्रव्य वापरा, डायजेशन क्लिअर होईल. ज्या लोकांना चव नाही तोंडाला, बिलकुल फ्लॅट जीभ झालेली आहे, तिकडं बोधक कफाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं तो लेअर जातो आणि रिसेप्टरला ब्लॉक करतो, त्यामुळे चव येत नाही. तर ह्या अवस्थेमध्ये तुम्ही सुंठ असेल, अद्रक
लवण असेल, एक भूक लागण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला घेऊन घ्या. त्यामध्ये काय करायचं, अद्रकचे चिप्स करायचं कांदे कापल्यासाठी, आणि त्याच्यावर सेंधव नमक टाकायचं. अद्रक प्लस सेंधव नमक, तर त्याला एक अशी तयार करून घ्यायचं, असं कापल्यावानी करायचं, आणि याच्यावर थोडं थोडं सेंधव नमक टाकायचं त्या अद्रकच्या चिप्सवर, आणि त्यांना ते चाटायला लावायचं, पेशंटला जिभेनं चाटायला लावायचं. असं जर 2 वेळेस 3 वेळेस जरी केलं तर त्याला लगेच भूक लागायला लागते. कारण सुंठ उष्ण गुणधर्मी आहे, आणि नमक आहे. नमक हा क्लेद वाहणार आहे. तर तिथला जो जिभेवर पांढरा कोटिंग थर आलेला असतो, हा नष्ट होऊन जातो, कमी होतो, आणि रिसेप्टर जागृत होतो. जसे हे रिसेप्टर जागृत होईल, तर तुम्हाला चवीची जाणीव व्हायला सुरुवात होती, आणि जेवण जायला सुरुवात होऊन जाते. तर जिथं मोठे मोठे टॉनिक वापरण्यापेक्षा साधं सोपं तुम्ही जर हा फॉर्म्युला जरी वापरला, जो घरव आहे तुमच्या किचन मध्ये तयार होणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं औषधी किंवा पैसे लागत नाही, घरातल्या घरात तयार होणार आहे, तर पेशंट ताबडतोब जेवायला बसतो किंवा लगेच भूक लागते. तिसरा आहे अवलंबक कप. अवलंबक कप कुठं असतो? तुमच्या स्टमक मध्ये. स्टमकचा हा जो पार्ट असतो वरचा, हा भाग, हे जो क्लेदक कप असतो. त्यामुळं ज्यावेळेस बी इनडायजेशन होतं, आपण अगोदर चर्चा केली त्या पेशंटची, तर हा क्लेदक कप डॅमेज होतो. तर ह्या कफाचं लेअर जिभेवर आलेलं असतं. तर ज्या कफाचं लेअर जिभेवर येतं, त्याच्यामध्ये असतो बोधक कप आणि अवलंबक. तर ट्रीटमेंट करीत असताना तुम्हाला यामुळे या पेशंट आपल्याला वमन द्यावं लागतं. कारण ही जी साचलेली जी घाण असते अनडायजेस्टेड, तर हे बाहेर काढण्यासाठी तुम्हाला वमन द्यावं लागतं. जसं वमन दिलं जातं, ही घाण क्लिअर होऊन जाते, क्लेदक कप स्वच्छ होतो. क्लेदक कप जर व्यवस्थित झाला, तर पचन क्रियाला हा सपोर्ट करणार असतो, आणि हाच क्लेदक कप तुमचा रसधातू बनवतो. जर क्लेदक कप व्यवस्थित नसला, तर रसधातू नीट बनणार नाही. रसधातू जर नीट बनला नाही, रक्तधातू बनणार नाही, ना मांस बनन, ना मेद बनन, ना अस्थि बनन, ना शुक्र बनन. म्हणजे हा क्लेदक कप एवढा इम्पॉर्टंट. म्हणून अल्टरनेटिव्ह सिस्टीम मध्ये, की आयुष डिपार्टमेंटच्या कुठल्याही सिस्टीम धरा, होमिओपॅथी असू द्या, नॅचरोपॅथी असू द्या, आयुर्वेद असू द्या, योगा असू द्या, सिद्ध असू द्या, युनानी असू द्या, याच्यामध्ये उपवास धरण्याचं कारण हेच सांगितलं. कारण क्लेदक कपाची ताकद वाढवते. जर क्लेदक कपाची ताकद वाढली, तर तुमची अग्नी चांगली राहील. जर ही अग्नी चांगली राहिली, तर तुमचा बनणारा पुढचा जो धातू आहे, रसधातू, रसधातू चांगला बनणार. तसं बाकीचे सगळे 7 धातू तुमचे क्लिअर राहतात. म्हणून उपवासाला नॅचरोपॅथी वाल्यांनी पण, आयुर्वेद वाल्यांनी पण आडदी उपचार पद्धती सांगितली. त्यामुळे शरीर पण तुम्ही बघा, त्यावेळेस आपण आजारी पडतो, साधं ताप सर्दी येऊ द्या, शरीर बिलकुल रिसेप्टर ब्लॉक करून टाकतं. मला काहीही पाठवू नको, मला काही घ्यायचं नाही, म्हणून आपली भूक चालल्या जाते, तोंडाची चव चालल्या जाते. पण आपण त्याच्यावर बी मार्ग काढले. काय? टॉनिक आणलं, नाही भूक व्हायला, नाही याला खाऊ घाला बळजबरी, काही खाल्लं नाही. ऍलोपॅथीवाले सांगतात बिगर काही खाता गोळ्या देऊ नका. आता काही खाऊन जर गोळ्या दिल्या, तर त्याचं कप अजून डिस्टर्ब होईल. अजून डिस्टर्ब झाल्यानंतर तो रसदा तो अजून खराब होईल. म्हणून तर कुठल्याही आजारामध्ये पेशंट ऍलोपॅथीमध्ये उठल्यानंतर 20-20 दिवस पेशंट पूर्णतः क्लिअर दिसत नाही. रस, रक्त, मांस, मेद, 4थ्या नंबरला मेद येतो. प्रत्येक धातू 5 दिवस घेतो. रस 5, रक्त 5, मांस 5 आणि मेद 5, असे 20 दिवस हे पेशंट घालवले. हो, ते पेशंट नंतर सांगतो, आणि आता मला 10-15 दिवसापासून दुखत होतं, आता कुठेतरी मला जेवण झालं. आणि तेच तुम्ही आयुर्वेद असेल, अदरपॅथी असेल, आपण इथंच क्लिनिंग करून पेशंटला 5व्या किंवा 6व्या दिवशी जेवायला, तोपर्यंत त्यांना उपवास सांगतो. फिव्हरच्या पेशंटला तुम्ही डाएट प्लॅन द्या, ज्यामध्ये 3 दिवसाचा डाएट असतो. फिव्हर डाएट म्हणते याला. पहिल्या दिवशी पेशंटला फक्त षडांगोदक ठेवा, किंवा सुंठ पाण्यावर ठेवा, किंवा मुस्तावर ठेवा. अगोदर क्लासमध्ये सांगितलं मी सकाळी अगोदर थोड्या वेळापूर्वी, तर सुंठ कुठं वापरायचं आणि मुस्ता कुठं वापरायचं. पहिल्या दिवशी त्यांना ह्या पाण्यावर ठेवा. जे पेशंट फिव्हरचे, सर्दीचे, पहिल्या दिवशी ह्या पाण्यावर ठेवा. त्यांना बिलकुल काही देऊ नका काय.
दिवसातून वारंवार हे पाणी द्या. दुसऱ्या दिवशी 2 छोटीशी प्लेट खिचडी द्या सकाळ आणि संध्याकाळ. त्याच्या व्यतिरिक्त काही देऊ नका. सॉरी, दुसऱ्या दिवशी मुगाच्या डाळीचं सूप किंवा मुगाची डाळ द्या वाटीवर. खिचडी तिसऱ्या दिवशी द्या 2 वाटे. तर डाएट कसा होईल? पहिल्या दिवशी फक्त षडंग पाणी, दुसऱ्या दिवशी मुगाच्या डाळीचं पाणी किंवा सूप 2-2 वाट्या. सकाळी 1 वाटी, संध्याकाळी 1 वाटी. तिसऱ्या दिवशीचा डाएट 1 प्लेट खिचडी सकाळीच आणि 1 प्लेट संध्याकाळी. तर एवढा डाएट ठेवा. षडगोंदाचा वापर करा. षडगोंदाचा वापर मध्ये मुष्टा, सुंठ यांचा वापर करायचा आहे. लवंग पाणी हे अगोदर बोललेलो मी त्या पद्धतीने करा. आणि बघा, कुठल्याही पॅरासिटामॉल टॅबलेट द्यायची गरज नाही. व्हिरल पॉझिटिव्ह असू द्या, मलेरियल पेशंट असू द्या, किंवा टायफॉइड पेशंट असू किंवा साधा ताप असू द्या, हा डाएट प्लॅन फॉलो करा आणि त्या पद्धतीने यूज करा. खूप छान रिझल्ट आहे. क्लेद कप स्टमक मध्ये राहतो. अवलंबक कप तुमचा हार्ट आणि लंग्स मध्ये राहतो. आपण बघितलं अगोदर, अवलंबक कप तुमचा जो हार्टचा जो कार्डियम आहे, मायोकार्डियम आणि पेरिकार्डियम मधला जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये राहतो अवलंबक कप. आणि तिथंच ह्या ज्या वेव्ह तयार होतात एसए नोड मधून निघणाऱ्या हार्ट मधल्या, ज्याला आपण ईसीजी मार्फत आहे, तर ह्या अवलंबक कप थ्रूच त्या वेव्ह पांगल्या जातात आणि हार्टला पाल्पेट करतात. तर जर हा अवलंबक कप जर ब्लॉक झाला, तर आपण बघितलं होतं मागच्या क्लासला पण, का ज्यावेळेस जो ब्लॉक होईल तर हार्टचं ते काम करणार नाही. तर हार्टनं ते काम नाही केलं तर हार्ट ब्लॉक होईल. तर ज्या लोकांचं हा क्लेदक कप पोटामधला जर डिस्टर्ब असला, इथं जर रसधातू डिस्टर्ब झाला, तर रसधातू नीट जर नाही बनला तर इथूनच कॅलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड खराब व्हायला सुरुवात होती. कारण हा इथून ऑब्झर्व होणार स्टमक मधून, पुढे जाणार स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मधून ऑब्झर्व होणार, नंतर व्हेसल मध्ये जाणार, व्हेसल मधून आर्टरी मध्ये जाणार, आर्टरी मधून परत हार्ट मध्ये जाणार, हार्ट मध्ये गेल्यानंतर हा अवलंबक कपचा रूप धारण करतो. आणि जर हा इथं खराब असला तर तिथे बी खराब होणार आणि तो हार्टला ब्लॉक करतो. बघा, हार्टची ट्रीटमेंट करताना तुम्हाला परत ट्रीटमेंट करावं लागेल तुमच्या क्लेदक कपावर, म्हणजे परत पोटावर. म्हणून आयुर्वेद मध्ये पोटाला आजाराची जननी म्हटलेलं आहे. सगळं पाळेमूळ, सगळं जाळेमूळ इथून सुरुवात होतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्टमक क्लिअर करणार नाही तोपर्यंत कुठलेही आजार क्लिअर होत नाही. 5वा आहे श्लेष्मक कप. श्लेष्मक कप प्रत्येक जॉईंट मध्ये असतो, त्याला आपण सायनल फ्लुइड म्हणतो, 2 जॉईंटच्या मधलं. अशा प्रकारचे 5 कप आहे. हे 5 कप 5 ठिकाणी आपल्या शरीरात राहतात. तर बघू शकता, व्हाईट मॅटर, मेनिंजेस ऑफ ब्रेन, ब्रेन मध्ये सर्पक कप असतो. आपल्या ब्रेनला 3 लेयर असतात. या ब्रेनला 3 लेयर असतात. 3 लेयरच्या मध्ये आपला ब्रेन असतो. सगळ्यात बाहेरचा जो लेयर असतो हा लेयर, त्याला म्हणते ड्युरामीटर, याला म्हणत्या पीए मीटर. आणि याच्यामध्ये जो स्पेस असतो, इथं असतो तुमचा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सीएसएफ. आणि ह्या मधल्या जी लेयर असतील म्हणते मेनिंजाइस. तर हाच लेयर पुढं खाली पण स्पायनल कॉर्डला पण असतो, तसंच हा पुढं खाली येत असतो, हा नरिश करीत असतो ब्रेनला. तर साधक पित्ताचा याच्यावर परिणाम होऊन जातो, तर्पक कपाचा. त्याच्यानंतर सांगितलं त्यांना सायनस, नोज, माउथ, थ्रोट. इथं जे बघितलं आपण बोधक कप, त्या बोधक कपाचं हे इथं आजार तयार करेल. क्लेतक कप बघितला आपण, पॅनक्रियास, स्टमक. तुम्हाला अगोदरच सांगितलं डायबेटिक पेशंट, हे पेशंटला, या लोकांना होणारे आजार कसे संबंधात आहेत, पॅनक्रियाशी संबंधात. त्याच्यामुळे पोटाशीच इडं जर तुम्ही जर ट्रीटमेंट क्लिअर केली स्टमक मध्ये, तर खूप काही आजार या पेशंटची क्लिअर होतात.
लंग्स मध्ये असतो आणि हार्ट मध्ये अवलंबक कप, टंगवर बोधक कप, प्लाझ्मा मध्ये, प्लाझ्मा हा कपशी रिलेटेड आहे. नंतर लिम्फ नोड, आपल्या बॉडीमध्ये लिम्फ असत्या ज्यांना कुठल्याही प्रकारच्या व्हेसल नाही राहत, व्हेन नाही राहत. जशा आर्टरी आणि व्हेन या दोन प्रकारच्या राजातून ब्लड जात असतं, परंतु लिम्फ एक नावाची एक एंडोक्राइन ग्लँड असतात, ते सिक्रेट करत्या लिम्फला. सायनल फ्लुइड जॉईंटच्या मध्ये आपण आता बघितलं श्लेष्मक कप इथं असतो. तर या श्लेष्मक कप ज्यावेळेस बी कमी होईल पेशंटला जॉईंटला त्रास व्हायला सुरुवात होऊन जाते. या लिम्फ नोड आहे आपल्याला बॉडीमध्ये. टॉन्सिल मध्ये पॅलेटाईन टॉन्सिल, सर्वायकांत लिम्फ नोड, थायमस मध्ये असते, इकडे आयडेनल ग्लँड, इकडे थायमस ग्लँड असते, इकडे थायरॉइड ग्लँड असते, हार्टला स्प्लीन, थॉरॅसिक डक्ट. ह्या लिम्फ नोड असत्या ज्याला आपण आयुर्वेदमध्ये ट्रीटमेंट करत असताना स्रोतावरोध म्हणतो आपण, अडथळा जो येतो कुठं कुठं, तर ह्या लिम्फ नोड मध्ये येत असतो. नंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन जर बघितलं हार्ट मध्ये आणि लंग्स मध्ये कसं हा कप तयार काम करतो, तर बघा हे जे हे सर्क्युलेशन आहे, हे सर्क्युलेशन आहे खराब रक्ताचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साईड. ही राईट ॲट्रियम आहे, ही राईट व्हेंट्रिकल आहे. त्या राईट व्हेंट्रिकल मधून एक ब्रँच पल्मोनरी आर्टरीद्वारे त्या राईट लंगला गेली आणि एक गेली लेफ्ट लंगला. इथे गेल्यानंतर CO2 या आर्टरी मधून नेझलद्वारे बाहेर जातो आणि इथं शुद्ध होऊन इथून O2 येतो नाकातून, आणि इथं ह्या ब्लड मध्ये O2 मिक्स होतो आणि हा येतो लेफ्ट ॲट्रियम मध्ये. लेफ्ट ॲट्रियम मधून हा लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार. इथे बघू राहिले तुम्ही लेफ्ट व्हेंट्रिकल मधून हा आवर्टा मार्फत सगळ्या बॉडीला पास होतो. अशा पद्धतीने आपलं ब्लड सर्क्युलेशन चालतं. त्यामुळे जिथे कप इथं अवलंबक कप ज्यावेळेस इथं तयार होईल तर हाच वाहून इथं लंग्स मध्ये जातो. आपण खाली बघू शकता, हे बघा हे ब्लड सर्क्युलेशन इकडून सुपिरियर व्हेना किंवा हार्ट मध्ये वरच्या बाजूचं रक्त सुपिरियर व्हेना किंवा ब्रेन कडचे या साईडने येऊन आणून टाकीत राईट ॲट्रियम मध्ये, आणि खालच्या बॉडीचं इन्फिरियर व्हेना किंवा राईट ॲट्रियम मध्ये खराब रक्त आणून टाकतं. इथून हे जातं व्हेंट्रिकल मध्ये, ही व्हेंट्रिकल आहे राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल मधून तुम्ही बघितल्या इथून पल्मोनरी आर्टरी आहे, एक आर्टरीची ब्रँच जाती राईट लंग्सला, एक जाती लेफ्ट लंग्स. इथं काय होतं, ब्लडचं ऑक्सिनेटेड होतं. म्हणजे काय होतं, CO2 बाहेर जातो आणि O2 मध्ये घेतला जातो. ठीक आहे, रिमूव्ह कार्बन डिऑक्साईड, आणि परत हे ब्लड हार्ट मध्ये येतं. परंतु हार्ट मध्ये येत असताना सोबत ऑक्सिजन असतो. नंतर हे राईट ॲट्रियम मधून लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून तुम्ही हा आवर्ट आहे, आर्च ऑफ आवर्टा म्हणतात, असेंडिंग आवर्टा. इथून इथपर्यंतच्या भागाला असेंडिंग आवर्टा म्हणतात. इथून एवढ्या भागाला आर्च ऑफ आवर्टा, आर्च मध्ये त्यांना कोण घेतला, आणि इथून खाली गेलेला याला डिसेंडिंग म्हणजे खाली सारखलेलं, तर डिसेंडिंग आवर्टा. इथून एक आर्टरी वर जाते ब्रेन साईडला आणि एक खाली जाते. इथून हीच लिव्हरला पण ब्लड सर्क्युलेशन करते. इथून गेल्यानंतर इथे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर तयार होत्या, इथे काही क्रिया होत्या, याच्यातून परत CO2 तयार होतो कार्बन डायऑक्साईड, आणि हा कार्बन डायऑक्साईड परत सुपरव्हेरियर व्हेना किंवा मध्ये मिक्स होतो आणि परत तो हार्ट मध्ये जातो. तसंच स्टमक मध्ये पण होतं, खाली इकडे किडनी मध्ये पण होतं. पूर्ण होल बॉडी मध्ये ही सिस्टम चालू असते. याचे नोट्स तुम्हाला मी पाठवून देईन. आपल्या ब्रेन मध्ये दोन प्रकारचे मॅटर असतात, आपण बघितलं आपण ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. हा व्हाईट मॅटरचा स्पेस असतो आणि हा ग्रे मॅटरचा स्पेस असतो. व्हाईट मॅटर जास्त प्रमाणात असतं, ग्रे मॅटर कमी प्रमाणात असतं. हे जे बनल्या जात्या ही न्यूरॉन बनल्या जाते. आपण अगोदरच्या क्लासमध्ये बघितलं होतं न्यूरॉन. तर न्यूरॉन हा जर डेड झाला तर दुसरा न्यूरॉन तयार होत नाही, कारण हा एकमेकाशी डायरेक्टली कनेक्टेड राहते. सायनप म्हणून एक कनेक्शन राहत असतं दोन न्यूरॉनच्या मध्ये. दोन न्यूरॉन डायरेक्टली कनेक्ट नाही राहत, तर थोडासा गॅप असतो. तर ह्या गॅपला जो गॅप असतो याला म्हणतात सायनप, आणि या सायनप द्वारेच यांचं कम्युनिकेशन चालू असतं. एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला मेसेज पाठवतो, तर एक
गॅप राहतो त्या सायनप थ्रू पाठवतो, एक माध्यम म्हणू आपण त्याला. तर अशा पद्धतीचं न्यूरॉनचं कम्युनिकेशन आपल्या ब्रेन सोबत आणि इतर शरीराच्या पार्ट सोबत चालू असतं. तर अशा पद्धतीनं कफ प्रकृती आपण बघितली. ठीक आहे, आपण बघितली पहिली वात प्रकृती, 2 नंबरला बघितली पित्त प्रकृती आणि 3 नंबरला बघितली आपण कफ प्रकृती. कफ प्रकृतीचे जे काही पॅरामीटर आहे, हे पॅरामीटर किंवा ज्यांचे लक्षण आहे, हे लक्षण आपण आता या नोट्सद्वारे तुम्ही समजू शकता. तर अशा पद्धतीनं आतापर्यंत आपलं वात, पित्त आणि कफ या 3 गोष्टी क्लिअर झाल्या. इथपर्यंत काही शंका आहे कोणाला? नाही नाही. आवाज येतोय सर? हो, आवाज येतोय. येतोय हा, येतो. सर. कफ प्रकृतीची लक्षणं वगैरे सांगितली, नाडी कशी बघायची सांगितली, पण आता आपण तो मनुष्य कफ प्रकृतीचा आहे हे नाडीने कसं ओळखणार की नाडी मंद आहे, सतत चालू आहे, ठीक आहे, पण नाडी ठोके 50-60च्या जवळपास आहे, मंद आहे आणि दाबली तरी कंटिन्युअस मंद गतीने चालत आहे, मग तो कफ प्रकृतीचा आहे का? बरोबर. पण त्याची समजा मग त्याच माणसाची जर पित्त पित्त नाडी पण जसं दाबल्यानंतर उसळती आहे, ती नाडी बरोबर ठोके साधारण 70-75च्या जवळपास आहे, तर मग तो कफ प्रकृतीचा आहे की पित्त प्रकृतीचा आहे? कोणता? 50 ते 60 पल्स वाला, 70 ते 80 पल्स वाला? 70 ते 75 पल्स वाला. तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्याच्यात जर पूर्ण शरीराचा हा कफ प्रकृतीचा दिसतोय किंवा आता जे काही लक्षणं सांगितलेले हे सगळे त्याच्यात लक्षण आहे, परंतु नाडी जर तिचे 70-80चे पल्स लागले तर त्याला काय समजायचं, असा प्रश्न आहे. हा सर. बरोबर आहे ना? हो. किंवा मग त्याला कफचा समजायचा का पित्ताचा समजायचा, असंच ना? हो. ज्यावेळेस बी नाडी 70 किंवा 80 लागेल तर ती दोषिक नाडी राहत असती, ती तिची विकृती असते. ठीक आहे. सपोज एखादा व्यक्ती आहे ज्याची बॉडीची ठेवण बिलकुल कप प्रकृतीची, तब्येतीनं स्ट्रॉंग आहे किंवा जे काही लक्षणं सांगितली हे कफाचे, परंतु जर सपोज त्याच्या शरीरामध्ये दोष जर विकृत झाला, त्या दोषाने त्याला विकृत केलं, त्याचं पल्सेशन सध्या ते दाखवत, तर त्यावेळेस नाडी त्याची कफाची न येता पित्ताची येऊ शकते. आणखीन एका प्रकारे उदाहरण सांगतो तुम्हाला. एक पेशंट आहे जो बारीक सडपातळ वगैरे, ज्याची प्रकृती पित्त प्रकृतीची, परंतु याचे ठोके 50 ते 60च बघ, आणि पित्ताच्या नाडीखाली नाडी लागली कफाची. तिथं लागायला पाहिजे होती पित्ताची, तिथं लागली कफाची. आणि कफाची नाडी लागत असताना नाडी मंद लागली, तरी तर काय समजणार? तिथं कोण ब्लॉक झालं समजणार? आता इथे पित्त ब्लॉक झालाय. व्हेरी गुड. कफ कोणी केलं? कफाने केलं. कफाने केलं. मग आता इथं ठोके तर 50 ते 60च येणार. मग याला आपल्याला कफ प्रकृती म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. झालं क्लिअर? आता आपण कफाच्या बोटावर येऊ. कफाच्या बोटाखाली नाडीचे ठोके लागायला पाहिजे होते 50 ते 60. नाडी याच्यासाठी तर असते ना. करेक्ट. नाडीचे ठोके लागायला पाहिजे होते 50 ते 60. 50 ते 60 ठोके लागायला पाहिजे होते रिंग फिंगर खाली, परंतु रिंग फिंगर खाली लागले 70 ते 80 पल्स, असंच म्हणायचं तुम्हाला, बरोबर? बरोबर. मग 70, परंतु बोट कोणाचं आहे? कफाचं आहे. कफाचं. इकडे पल्स कोणाचे यायला पाहिजे नव्हते? कफाची यायला पाहिजे होती. कफाचे जर आले असते तर प्रकृती कशी होती? नॉर्मल होती. नॉर्मल होती. परंतु नाडी ठोके आले 70 ते 80, प्रकृती बरोबर. नॉर्मल राहिली का? नाही, विकृत झाली. विकृत झाली. कोणी गेली? ही पित्ताने केली. व्हेरी गुड. गेली. 80-90 ठोके असते तर वाताने केली. आता तेच रिंग फिंगर, इंडेक्स फिंगर खाली मला नाडी लागतीये, परंतु नाडीचे ठोके बसते मला 50 ते 60. आता इंडेक्स फिंगर खाली नाडीचे ठोके किती यायला पाहिजे नव्हते?
80 ते 90 द्यायला पाहिजे. आणि नाडी कशी लागायला पाहिजे होती, रेग्युलर की इनरेग्युलर? इरेग्युलर. इनरेग्युलर. पण तिथं मला ठोके लागले 50 ते 60 आणि नाडी लागली रेग्युलर. मी तिथं काय म्हणणार? तिथे कफ आला. कप आला. आणि ब्लॉक कोणा केलं तिथं मग त्याला, ब्लॉकाला? कफाला वाताला ब्लॉक कोणी केलं मग? कफाने ब्लॉक केला. कफाने केलं. तर वाताला मग कफाने. तर मग पेशंट मला सांगाल तिथं का सर मला अंग जखडल्यासारखं वाटतंय, मला ऍक्टिव्हिटी, मला चालताना त्रास होतोय, मला उठता बसताना त्रास होतोय, मला कुठल्याही प्रकारे माझ्या कामामध्ये मन लागत नाही, मला नर्वसनेस पण आलेला आहे, मला बिलकुल सुस्ताडल्यासारखं झालेलं आहे. हे सगळे लक्षण कोणाचे आहे? कफाचे. कफाचे. आले कोणाच्या पोटाखाली? वाताकडे आले. वाताच्याकडे. म्हणजे वाताच्या अंगी गुण होतं पळण्याचा, ऍक्टिव्हेशन करण्याचा, सगळ्या टेन्शन. करण्याचा. हा. तो करून नाही देऊ राहिला. कोण नाही करून देऊ राहिला? कफ. मग इथं ट्रीटमेंट वाताची करणार का कफाची करणार? कफाची. कफ कमी करावा लागेल. व्हेरी गुड. इथे ट्रीटमेंट करायची तुम्हाला कफाची. आणि त्याच्यामुळे जे लोक नाडी बघत नाही तिथं चुकतात. पेशंट सांगतं की माझे अंग कसकस करतं, मला जडत्व आलं, मला चालते नाही, म्हणतो वात वाढली. त्या वाताची ट्रीटमेंट. ऑलरेडी वात पहिलाच गुंतलेला आहे, आता तो निघल का? हम्म. तिथं साधं सोबत तुम्हाला काय करणं आहे, तिथं तुम्हाला कपाला रिलीफ करणं आहे. कपानं ज्याचा पाय धरून ठेवलेला आहे त्याला सोड बाबत नाही, कपाला सोडायला लावणे. तो सोडला तो पळतो, तो पळला तेव्हा तो पेशंट होतो नाही आता मला फ्रेश वाटतं. थोडीशी ट्रिक लावायची याला. ट्रीटमेंट हार्ड नाही, नाडी हार्ड नाही, पण हे जे पहिलं जे बेसिक शिकवलेलं आहे ना हे सोडायचं. बरोबर. आता मला सांगा, पित्ताच्या बोटाखाली मला नाडी लागतीये, परंतु नाडी कधी लागती कधी गायब होती, आणि नाडीची ठोके बसते मला 85-90 पर्यंत. आणि मला पेशंट कंप्लेंट काय सांगते की माझ्या पोटामध्ये डायजेशनचा त्रास होतो, मला गॅसेस झालेली. तरी तो कोणी हो. कोणाला दूषित केलं आणि ट्रीटमेंट कोणावर करणार? वात विकृत आहे. त्या ठिकाणी पित्ताची. वाताने दूषित केलंय. हम्म? वाताने दूषित केलंय. तिथे इरेग्युलर. पित्ताच्या ठिकाणी वाताची नाडी येते, इरेग्युलर नाडी येते. म्हणजे त्याचा अग्नी जो आहे विषम अग्नी आहे. व्हेरी गुड. कारण पित्ताचा अग्नी तीक्ष्ण असायला पाहिजे. बरोबर. त्या ठिकाणी त्याचा विषम अग्नी आलाय, काय त्यामुळे झालं त्याचं सर? पचन थोडं. ठीक आहे ठीक आहे, आपण तिथं बोलू. विषम मागणी काय झालं, आपण स्टमक मध्ये चाललो वर, स्टमकच्या वर गेलो आपण, बरोबर. स्टमक मध्ये विषम अग्नी, अग्नी स्टमक मध्ये तिन्ही अग्नी, बरोबर. विषम बरोबर. अग्नी म्हणजे वाताचं आहे. मग काय झालं असं विषम अग्नीचे काय लक्षण असू शकते? वाताचे विषम लक्षण अग्नी होतात. इरेग्युलर पचन. हा. मग काय काय इनरेग्युलर काय काय येईल? जेवण जेवण. इनरेग्युलर, जेवणाचा वेळ भूक. इनरेग्युलर, इरेग्युलर. खाणं कधी चतकुर खाईल तर कधी एक खाईल, इनरेग्युलर. करेक्ट. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर वात वाढणारा आहार, कोरडा आहार खाईल, चटपटीत काहीतरी खाईल, मला नाही खायचं. याच्यामुळं काय झालं, अग्नी कसा झाला? विषम. विषम. आणि कॉम्प्लिकेशन तयार कुठे केलं त्यांना? स्टमकला. म्हणून नाडी मधल्या बोटाखाली लागन, पण कोणाची लागन? वाताची. मग ट्रीटमेंट कोणावर करणार इथं? वाताची. पेशंट मला सांगताय का माझ्या पोटात गडबड होतीये, आपण तो नीड पित्ताचं स्थान आहे, ट्रीटमेंट तर पित्तावर करावं लागणार आहे. पेशंट तर पित्ताचे कंप्लेंट करताय, पण ट्रीटमेंट कोणावर करावं लागेल इथं? वातावर. आता काय करावं लागेल? त्याला बाहेर काढावं लागेल ना. हा. वमन. वरून काढावं लागेल का खालून काढावं लागेल? वमन. 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 विरेचन. पुढे येते विरेचन. का बर? वात आहे. वाताची गती कुठे आहे? खाली. वरून खाली. खालच्या मार्गाने. बरोबर आहे का? वाताची गती, अपानची गती खालच्या मार्गाने. खाली खाली जर अपानची गती. सपोज, एक मिनिट गडबड नका करू, व्यवस्थित समजून घ्या. जर आता एक मला सांगा, आता हे तुमच्या इथं लक्षात बसलं का इथं जर इनरेग्युलरपणा होता, वाताचा होता म्हणून तुम्हाला तिथं लक्षात बसलं. आता मला नाडी लागली मधल्याच बोटाला, हेच कॉम्प्लिकेशन आहे. कुठले? पोटात गॅस झाल्यासारखं होतोय, कसं तरी होतंय, डायजेशन झाल्यासारखं गच्च झालेलं आहे, परंतु मला नाडीचे ठोके लागले 50 ते 60. आता सांगा, नाडी रेग्युलर आहे,
पित्तासारखीच नाडी लागतीये, परंतु ठोके बसले 50 ते 60. इथं काय काय झालं असं? तिथे कफाने क्लेद त्याला कप दूषित वाढलाय. बरोबर, क्लेद मंद क्लेद अग्नी कप झाला. दूषित झालाय. व्हेरी गुड. कप दूषित झाला. कोणा केलं कसे कप दूषित? पित्ताच्या ठिकाणी क्लेद कप दूषित झालाय स्टमक मध्ये. स्टमक मध्ये कोणी केला? कोणत्या अग्नीनं केला? मंद अग्नीने. मंद अग्नी. मंद अग्नीनं. मग आता मंद अग्नीने केलं असेल तर काय काय लक्षणे असू शकतात सांगा बरं. मंद अग्नी आहे तर भूक लागणार नाही, पचन व्यवस्थित नाही होणार. नाही ते झालं. पेशंटने काय चुका केल्या म्हणून अग्नी मंद झाला. कप आता हे बघ, कप वाढला ना तिथं, हम्म. मंद अग्नी केला ना. मग आता पेशंटने अशा काय चुका केल्या असेल का तो अग्नी मंद झाला? मधुर रसाचे जास्त आहार घेतला असं. बरोबर. हम्म. पाणी खूप आणि जास्त. मंद अग्नी करून टाकला. पाणी चूल विजवून टाकले ना साहेब त्यांनी. हम्म. जास्त जेवण प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं गेलं. ओके. बरोबर. बरोबर आहे. उशिरापर्यंत जेवत असत. हे लक्षणं तुम्हाला पेशंटची नाडी बघितल्यावर सांगता आले पाहिजे. तुम्ही चालले बरोबर, चालले तिथपर्यंत जात आहे, टोकापर्यंत पण जात आहे, पाठीमागे पण येत आहे. ही लक्षणं डोक्यात घेत चला. कफाची जी लक्षणं आहे वारंवार वाचा, तिन्ही क्लास व्यवस्थित वाचा, व्यवस्थित ऐका. तुम्ही बरोबर येत आहे, कुठं काही चुकत नाही, नाडी बी समजते, सगळं क्लिअर आहे. पण आता पेशंटला बोलायला लावायची गरज नाही. नाडी बघितल्यावर हे तुम्ही सांगायचं. बर आता तिथं होतं वात वाढला म्हणून आपल्याला विरेचन करायचं होतं, तिथं वाढला कफ. इथं विरेचन करणार आहे का वमन करणार आहे? कफ वाढला तर वमन करायचं. कफ वाढला तर वमन वमन करायचं. करणार आहे. बरोबर आहे की नाही? हम्म. वमन. कफाचं स्थान कुठे आहे? वरच्या बाजूला. वरचं स्थान पित्ताचं मधोमध आणि वाताचं खाली. खाली. बघा ट्रीटमेंट किती सोपी चाललेली. काय करायचंय तुम्हाला पेशंटला? काहीच नाही, मिठाचं पाणी पाजा, खात्या सोड्याचं पाणी पाजा, वमन करून घ्या. ओके. हम्म. आणि तुम्हाला ओके. वाटतं की वाताची पण लक्षणं मला दाखवते, विरेचन द्या, एरंड तेल द्या प्यायला, विरेचनात्मक द्रव्य तुमच्याकडे जे असेल ते वापरा. हम्म. नाहीच काही, पित्त प्रकृती पेशंटला गरम दूध द्या 1 ग्लास, सकाळी त्याला जुलाब होतो. खूप सोपी ट्रीटमेंट. बरोबर.